मी संजीव मोरे रायगड। काय नाव आपलं आणि काय नेमकं प्रकरण? मी संजीव मोरे रायगड जिल्हा कास्टसाहेब कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। तर आम्ही जे आमचे कर्मचारी असतात ते शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी असतात त्यांना सेवेत असताना चांगल्या पद्धतीने वागणूक दिली जावी, त्यांना जे टेबल वगैरे जे दिलं जातं ते चांगल्या पद्धतीने टेबल दिलं जावं, जेणेकरून त्यांचा बाहेरच्या पब्लिकशी संपर्क येऊन त्यांचा त्या पब्लिकशी त्यांचा संपर्क आला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या ज्या काही समस्या वगैरे असतील त्या मार्गाने सुटल्या पाहिजेत। असा एक शासनाचा एक GR आहे डिसेंबर 1980चा। त्या 80च्या GR नुसार आपले जे मागासवर्गीय कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना शासनाचे जे कार्यालय असतात त्या कार्यालयामार्फत चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे, असा एक शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयानुसार आमच्या जे काही जिल्ह्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये त्या सर्वांना त्या शासन निर्णयाच्या अनुषंगिक काम करण्याची संधी द्यावी, याच्या संदर्भामध्ये आज आदरणीय माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी एक सांगितलेलं आहे की या GR नुसार आपण कार्यवाही करू आणि त्या पद्धतीने आम्ही जे काही जिल्ह्यातले वेगवेगळे अधिकारी आहेत वेगवेगळ्या कार्यालयातले त्यांना आम्ही त्या पद्धतीने कळवू। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाचा एक GR आहे, त्या शासनाच्या GR नुसार आपले जे मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जे काही शासनाची शासनाची ज्या तालुक्यामध्ये असेल किंवा कुठेही असेल रिक्त जागा असेल ती रिक्त जागा मागासवर्गीय कर्मचारी जे आहेत वेगवेगळ्या शासन स्तरावर त्यांना एक हाऊसिंग सोसायटी बांधण्यासाठी जागा मिळावी असा एक GR आहे। तोही आम्ही एक निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत। कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय शासन जो निर्णय असेल शासनाचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार आपण कार्यवाही करू। कारण काय साहेबांनी जो काही आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन देत असताना कास्टसाहेब कर्मचारी संघाची आपली माननीय आयुक्तांकडे एक मीटिंग होत असते। त्यानुसार मागील 4-5 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांकडे अपर आयुक्तांकडे एक मीटिंग झालेली होती। त्या मीटिंगमध्ये हा कास्टसाहेबचे जे काही आपले पदाधिकारी आहेत महाराष्ट्र स्तरावरचे त्यांनी हा विषय मांडला होता आणि त्या विषयाच्या अनुषंगिक माननीय अपर आयुक्त यांनी या संदर्भामध्ये एक निर्णय केलेला आहे। तोच निर्णयाचं एक पत्र आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपली जी काही आमच्या या 2 पत्रानुसार जे काही आमची मागणी आहे ती मागणी योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो आणि थांबतो।